आपल्या पक्षाचे नेते या महाराष्ट्रामध्ये आपला महायुती सरकार परत आणण्यासाठी यांची सर्वात महत्त्वाची भूमिका होती आणि आपल्या पक्षाला एक नवीन ऊर्जा स्फूर्ती आणि एक दिशा देणारा जो नेतृत्व आहे ते आपले सर्वांचे आदरणीय अजितदादा पवार, पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील साहेब, धर्माराव बाबा आत्राम, धनंजय भाऊ मुंडे, नरहरीजी गिरवाड, माणिकरावजी कोकाटे, राजकुमारजी बडोले, इंद्रनीलजी नाईक, रुपालीताई काकणकर, सुलभाताई खोडके, प्रकाशदादा सोळंके, मनोज कायंदे, भाऊ कालिवडे, प्रताप पाटील चिखलीकर, संग्राम जगताप, शिवाजीराव गर्जे, संजय बनसोडे, अनिल पाटील, अमोल गडकरी, अनेक मान्यवर बसलेले आहे। सर्व आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष, महिलांच्या अध्यक्षा, सर्व आपले विदर्भातून आलेले, बुलढाणाचे लोक आलेले आहेत, यवतमाळचे आहेत, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, अमरावती, जवळपास सगळ्या जिल्ह्याचे प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज या कार्यक्रमामध्ये आलेले आहे। प्रेस मीडियाचेही आपले मित्र आलेले आहे। मी सर्वांच्या विदर्भाच्या वतीनं, माझ्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो। आता जे तटकरेजींनी सांगितलं त्याप्रमाणे विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक नवीन ऊर्जा या निवडणुकीच्या निकालामुळे मिळालेली आहे। विदर्भामध्ये साधारण एक धारणा होती आणि ते आज दादामुळे नाही, तटकरेजी आज आपल्या काळापासून नाही, 99 मध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा स्थापना केली तेव्हापासून विदर्भामध्ये अशी एक धारणा होती की इथे काँग्रेसच्या पंजात चालतो। आपण काँग्रेसची विचारधाराची असल्यामुळे त्यांच्या सोबत आपण राहतो म्हणून आपल्याला 2-4-5 जागा कधी कधी मिळत होती। ही एक धारणा या विदर्भामध्ये चुकून धारणा ही लोकांच्या मनामध्ये घुसली होती। आणि दुसरी गोष्ट, आपणही 99 पासून जितका लक्ष विदर्भाकडे आपण द्यायला पाहिजेत होता, आपण कधी हो नाही म्हणून आपण काही जागा घ्यायची, आपली एक कन्सिस्टंट जे एक सारखी भूमिका असायला पाहिजे ते कधी आपण ठेवली नाही। आणि त्यामुळे पक्षाच्या जे विभिन्न जे जिल्ह्यामध्ये आपले कार्यकर्ते होते, आपले नेते होते, ते कुठेतरी दबल्यासारखे त्यांना असं वाटत आणि त्यामुळे आपल्यालाही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये आपल्याला एक नवीन धोरण या विदर्भासाठी तयार करावं लागणार आहे। खऱ्या अर्थानं आज विदर्भामध्ये विचार केला, आपण भारतीय जनता पार्टी शिवसेनाच्या महायुतीमध्ये असूनही विदर्भामध्ये काँग्रेसपेक्षा जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली आणि सुनील 7 पैकी 6 आणि 7वी जागाही आपण फ्रेंडलीमध्ये होतो। ते काही आपला म्हणजे शेवटपर्यंत आपला तालमेल जमला नाही त्यांच्याबरोबर, नाहीतर एखादा वेळा आम्ही दादा आणि आम्ही जेव्हा जनसन्मान यात्रेच्या वेळी गेलो होतो त्यावेळी वरुडच्या त्या भागाचा जे वातावरण होता मोर्शीच्या, त्यामध्ये अत्यंत उत्साहाने आपला उमेदवारही तिथून निवडून आला असता। असो जे काय झालं
पण एक नक्की गोष्ट आहे की आपल्या सगळ्यांना यामध्ये जास्त लक्ष घालावं लागणार. फक्त विदर्भाच्या लोकांच्या भरोश्यावरच हे राहून चालणार नाही. सगळे दादापासून सगळे जे मंत्री आपले आज शपथ घेणार आहे त्या सगळ्या लोकांनी प्रत्येकाने विदर्भाच्या एक एक जिल्ह्याची किमान तरी जबाबदारी घेतली पाहिजे. आणि त्या जबाबदारी म्हणजे मागे दिली गेली पण कोणी योग्य रीतीने पार पाडली नाही हे शोकांतिका आहे, खरी गोष्ट आहे. आणि त्या हिशोबाने जर एकेका मंत्रींनी दर महिन्यामध्ये एक जिल्ह्यामध्ये जाऊन ठाम एक दिवस बसलं पाहिजे. नुसतं असं नाही की फिरून पर्यटनासाठी आले, सकाळी आले 2 तास बसले आणि 2 तास स्वागत घेतले आणि परत चालले, असं होणार नाही. बारकामध्ये जाऊन एकेका तालुक्याची परिस्थिती काय आहे हे समजून घेतली पाहिजे. आता जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत अशा विविध निवडणुका, कोऑपरेटिव्हच्या निवडणुका हे सगळे आता एकेका पाठीपाठी लागणार आहे. आणि वेळ काही फार जास्त आपल्याकडे राहणार नाहीये. आता म्हणजे आपण डिसेंबरच्या शेवटमध्ये आहोत. माझा अंदाज असा आहे की एप्रिल मे महिन्यापर्यंत सगळ्या या आपल्या निवडणुका पूर्ण होणार आहे. त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर बसून नियोजन करावं लागणार आहे. मी खरं सांगतो दादा की जे जे नेते आपल्याकडून आमदार होऊन पण गेले, मंत्री झाले, जे कोणी पण झाले, त्यांनी आपला तालुक्याच्या पलीकडे जाऊन, आपला मतदारसंघाच्या पलीकडे जाऊन कोणी कधीही पक्षाच्या विस्ताराचा विचार केला नाही. ही खरी गोष्ट आहे. आणि मी काही आमची स्वतःची बढाई म्हणून नाही बोलत, पण गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये आमच्या 2 जिल्हे सोडून द्या जिथे जिल्हा परिषद, नगरपालिका, बँका, कोऑपरेटिव्ह, बाजार समिती कुठल्याही स्तरावर जाऊन आमची आपली पक्ष संघटना उभी आहे. एकही जिल्ह्यामध्ये आणि याच नागपूरमध्ये बडे बडे नेते आपण तयार केले, एवढे वर्ष ताकद दिली, त्यांनी साधी म्हणजे एक शहराच्या की एक वार्डाची पण जबाबदारी घेतली नाही. अशी शोकांतिका आपल्याला या विदर्भामध्ये पाहायला मिळालेली आहे. आणि त्यामुळे आपल्याला रूट पर्यंत गेल्याशिवाय आपली काही या विदर्भामध्ये प्रगती होणार नाही. आणि मी आपल्या सगळ्यांना पण मी सांगतो, फोटो खेचायला दादा आले म्हणजे पुष्पगुच्छ घेऊन सगळे फोटो, जे कोणी दिसत नाही तसे मला आज अनेक चेहरे दादा आपल्या स्वागतासाठी मला दिसत होते. 2-4 झापला आणि अजून मी 2-500 झापणार. तुम्ही चिंता करू नका. हे नुसते फोटोच्या कल्चर करा ना, फोटो काढा, पण फोटो बरोबर काहीतरी फोटो काढण्याची योग्यता सारखं काम तरी करा. सगळं असं आहे 0/0 हे आमची हमारे विदर्भ में फोकनाट एक शब्द है. बहुत फोकनाटबाजी हमारे यहाँ होती है दादा. सतीश चतुर्वेदींनी आपल्याला ह्या शब्दाची अवगत करून दिलेला आहे. अख्खा महाराष्ट्राच्या विधानसभेला माहिती आहे फोकनाटगिरी काय आहे. हे जे आहे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. सगळ्यांना सगळंच पाहिजे. मी काय मला काय माहित नाही का विदर्भामध्ये काय, नागपूरमध्ये काय चाललं काय, सगळ्या गोष्टी सगळीकडचं माहित पडते. पण माझी विनंती एकच आहे, किमान तरी आता जे लोकल इलेक्शन आहे, आमदारकीची वेळ येते तेव्हा सगळ्यांना मला आमदारकीची तिकीट पाहिजे, मला अमुक पाहिजे. अरे पहिला जिल्हा परिषद तरी निवडून आणा, तुम्ही तुमच्या नगरपालिका निवडून आणा, नगरपंचायत हे सगळं निवडून आणा. हे काहीतरी विचार केला पाहिजे की नाही. आज म्हणजे खरेखर म्हणजे आपल्या विदर्भामधून 6 लोक जे निवडून आले त्यांच्या वखाण करणं पाहिजे. कारण अवघड परिस्थिती होती. लोकसभेच्या नंतर सगळ्यांना असं वाटत होता की आमच्यापासून मुस्लिम समाज, अल्पसंख्याक समाज दूर गेला, आपल्यापासून दलित समाज दूर गेला, आमच्यापासून आदिवासी समाज दूर गेला. कारण हे तिन्ही समाज या विदर्भामध्ये फार मोठा एक हिस्सा आहे. आणि लोकसभेमध्ये तसंच झालं. संविधान बदलणार आहे तो फेक नॅरेटिव्ह चालला. आणि असं चाललं की आम्ही पण कोणाला सांगायला गेलो तरी कोणी ऐकायला तयार नव्हतं. आमचे कार्यकर्ते खचून गेले होते. ते परिस्थिती असताना सगळ्यांना म्हणजे असं वाटत होतं
अरे तिकीट पाहिजे तर चला चला तुतारीमध्ये चला, कोणी इकडे म्हणा कोणी तिकडे म्हणा. त्यांना कोणालाही असं वाटत नव्हतं की या विदर्भामध्ये दलित, मुस्लिम, आदिवासी आणि इतर जे काही आमचे ओबीसी समाज आहे ते आमच्या बरोबर जुळणार आहे, अशी परिस्थिती होती. आणि त्या परिस्थितीमधून जे लोक, मला तो अभिमान या गोष्टीचा आहे की लोक आपल्या बरोबर राहिले आणि जे जे लोक आपल्यापासून दूर गेले ते हमखास पडले, हे सुद्धा या विदर्भाच्या जनतेने दाखवलं. मनोज कांते निवडून आला, आम्हाला ऍडव्होकेट काजी साहेब आहे की माहित नाही, पण त्यांनी आम्हाला अचानकच म्हणजे हे आले आपले, ज्याला नमस्कार कर, लोकांची ओळख नसेल तुझी, नवीन आहे ना तू, आम्हाला म्हणजे अतिशय म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आमची सोबत आहो सोबत आहो सोबत आहो, आमची बँक वाचवा म्हणून दादानी एवढी मदत केली, पलीकडे जाऊन मदत केली. आणि ऐनवेळी नाही, आम्हाला बरोबर राहायचं नाही, आम्ही निवडून येऊ शकत नाही. आता बाकी बघा तुम्ही, सगळे आमचे लोक ते निवडून आले विपरीत परिस्थितीमध्ये. आमच्या बाबा तिथं एकदम पंचायतच करून टाकली होती, एका बाजूला मुली एका बाजूला पुतण्या. आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये सगळ्यांनी म्हणजे अनेक ठिकाणी असं झालं. आणि त्या हिशोबाने आपलं सगळ्यांना म्हणणं आहे. आणि अशीच परिस्थिती महाराष्ट्रभर होती. जिथे जिथे आपले चांगले लोक होते तिथे डोळा होता. आपल्या लोकांना तिकीट द्यायचा एक प्रयत्न चालू झाला. असो, जे काही झालं, जो होता अच्छे के लिए होता, याच्यावर मी विश्वास करतो. आणि दादानी जे घेतलेली भूमिका, आम्ही सगळ्या लोकांनी जे घेतलेली भूमिका, त्यावेळी सगळ्यांना असं होतं की अरे काय चाललंय म्हणजे असा कसा करू शकते. मी आज परत तुम्हाला सगळ्या लोकांना सांगू इच्छितो, कोणी बेईमानी केलेली नाही. दादानी नाही, आम्ही नाही, गडकरींनी नाही, भुजबळांनी नाही, कोणी नाही केली नव्हती. जे काही आम्ही भूमिका घेतली होती ते सर्वसंमतीनं आम्ही घेतलेल्या भूमिकेवरच आम्ही चालायचं काम केला होता. अचानक कोणी यू टर्न घेतला, त्यामुळे आम्ही लोकांना म्हणजे आता चुकीचा काही सांगण्याचा काही अर्थ नाही. आणि आता 5 पोती जे पाहिजे, सर्टिफिकेट पाहिजे, ते या महाराष्ट्राच्या जनतेने दादाच्या नेतृत्वामध्ये असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिलेला आहे. आणि म्हणून आपल्याला आता पुढच्या एक वेगळा म्हणजे एक रीतीनं, मी खरं सांगतो, मी दादालाही सांगितलं, कितीतरी लोक आहे आज काँग्रेसमध्ये जो पार्टी स्वतःला या महाराष्ट्र म्हणजे आमच्या पंजा म्हणजे संपला, काय कोणाला विचारायचं चिंता करायचं कारण नाही. आज त्या काँग्रेस असो किंवा आपली जुनी पार्टी असो, की आपले नेते असो, बाकीचे सर्व लोक असो, आज चिंतित झालेले आहे. कारण महाराष्ट्राची जनतेने काम करणाऱ्या माणसाला म्हणजे प्रमाणपत्र दिलेलं आहे. काम करणाऱ्या माणसाला आज आपला नेतृत्व अजितदादाच्या माध्यमातून जे आपल्याला लाभलेलं आहे, हे एक आपल्याला लॉंग टर्म आपल्याला चालून दिशा दाखवणारा आणि आपल्याला नेतृत्व प्रदान करणारा. आणि त्यामुळे आपल्या विदर्भामध्ये असो, विदर्भाच्या हिशोबाने आज एक वेगळा पहिल्यांदा विदर्भाच्या कार्यालय आपण कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपण कधी केला नव्हता. आज विदर्भाचा एक चांगला कार्यालय, त्याचा उद्घाटन काही गर्दीनं होता, नाही तर सगळ्यांना तिथेच आम्ही बोलवणार होतो. पण 2-2 कार्यक्रम एका दिवसामध्ये होऊ शकत नव्हते, म्हणून आपण तिथे कार्यक्रम केला आहे. त्या ऑफिस 2 दिवस अगोदरच घेतल्यामुळे तिथे अजून व्यवस्था पूर्ण करायची आहे. पण ती विदर्भाची ऑफिस असणार आहे, तिथे स्टाफ राहील, बाकीची सगळी व्यवस्था राहील. आणि माझी विनंती आहे प्रत्येक विदर्भाच्या नेत्यांना, तुम्ही नागपूरला येतच असतात, 5 मिनिटं तरी आपण आपल्या कार्यालयाला भेट द्यावी. नागपूरच्या कार्यालयाचे नाही आहे, ते कार्यालय आहे विदर्भाच्या. आणि त्या हिशोबाने सगळ्यांनी आपल्या पक्षाला जर उद्या खरोखर एक वेगळी ओळख आणि ताकद निर्माण करून दाखवायची असेल, तो आपल्याला पहिला पक्षाकडे आपल्याला बघावं लागणार आहे, संघटनांकडे बघावं लागणार आहे. ही अत्यंत म्हणजे महत्वाची बाब आहे. आणि माझी दादालाही विनंती आहे की तुम्ही पण
काम करणारे जे चांगले कार्यकर्ते आहेत तुमच्याकडे की मुंबईच्या मंत्र्यांच्याकडे जे कोणी जातील त्यांनी किमान तरी पक्षांच्या कडून ज्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल त्या जिल्ह्याच्या किंवा प्रांताच्या त्या लोकांना एंटरटेन केलं पाहिजे. नाहीतर लोक येऊन परस्पर काही आपले काम करून जातात. मुंबईला हजेरी लावणारे जास्त असतात, इथे गावामध्ये कधी कधी दिसत नाही. असे लोक खूप आहेत. आपण सगळ्यांना ओळखतो. आमची काही अशी चिंता नाही. तुम्ही जावा, जरूर भेटा, आपले कामही करून घ्यावं. कामासाठी माझा काही कोणाचा विरोध नाहीये, पण काम करत असताना थोडा पक्षाचाही काम केलं पाहिजे, ही महत्वाची बाब आहे. म्हणून आता जास्त काही मी बोलणार नाही. आज आपल्याकडे थोडी वेळेची मर्यादा आहे. सगळ्या लोकांना माहित आहे की 4 वाजता आज राजभवनला आम्हाला जायचं आहे. त्याच्या आधी थोडा पोचावा लागणार आहे आणि अजून दादाचं भाषण आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती परत करतो की संघटनकडे लक्ष द्या आणि आमच्याही दादांनाही विनंती जे मी तुमच्या समोर केली आहे, जाहीर केली आहे, परत त्यांनाही मी करणार आहे. मध्ये त्यांना सांगत राहणार आहे. तटकरे साहेब, तुम्ही तरी विशेष करून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी काम केलं ना, कारण कार्यसंघटन तुमच्याकडे असल्यामुळे तुम्ही या एक एक जिल्ह्याची ऍक्च्युअली हिशोब घ्या. एक एक जिल्ह्याच्या म्हणजे डिटेल बारीकीनं मुंबईला पण घ्या किंवा एखादा वर्ष एकदा आपला जिल्ह्यांमध्ये तुम्ही फिरता, तसं नाहीये. पण वेळ आपल्याला काय पाठोपाठ तर 2 इलेक्शन लागले आणि त्यामध्ये लोकसभेनंतर तर एकदम लोकांना वाटलं की आता राष्ट्रवादी संपलीच. 10, 15, 20 जागाच्या वर, 20 तर फार, 15 जागाच्या वर कोणी देत नव्हते. आपण आपल्या दादांनी किती मेहनत केली. आपल्या पक्षाचे तुम्ही दादा गुलाबी जे दिसत राहिला हे वातावरण, हे गुलाबी एक आपली वेगळी आयडेंटिटी उभी करण्यासाठी आपल्याला करायचं. आपली एक वेगळी ओळख असली पाहिजे, आपली आयडेंटिटी असली पाहिजे. आणि आयडेंटिटी फक्त फेकाच्या मार्फत नाही, पण आपण केलेल्या कामाच्या मार्फत. आणि खऱ्या अर्थानं आज लाडकी बहीण योजना ज्यांच्यामुळे आज आपल्याला या यशाचा दिवस आपल्याला साजरा करता येत आहे, त्याच्या मागे अजित दादाची एक सोच होती, त्यांचा काम होता. आणि या राज्यामध्ये काय आमचे विरोधक म्हणत होते, ही योजना 2 महिन्यात बंद होऊन जाईल, लवकरात लवकर आपल्या खात्यात पैसे आले, आमच्या बहिणींनी काढून घेतलं पाहिजे, हे केव्हाही बंद होऊन जाईल, वापस राहिले जाईल पैसे. पण यशस्वी रीतीनं आदिती तटकरेंना पण त्या खात्याच्या म्हणजे जबाबदारी अतिशय चांगल्या रीतीनं हाताळली आणि 5 महिन्याचे पैसे 2.5 करोड जवळपास महिलांना, बहिणीला त्यांच्या खात्यामध्ये वोटिंगच्या अगोदर मिळून गेले होते. आणि कुठलीही तक्रार नव्हती. आम्ही कुठल्याही गावामध्ये प्रचाराला गेलो, कार्यक्रमाला गेलो, कोणाला विचारलं की पैसे मिळाले तर सगळ्यांचे हात वर व्हायचे. आणि त्यामुळे तो भूमिका असो. आपल्या आज शेतकऱ्यांना वीजचे बिल माफ करून पुढचे वीजचे बिल 0 करण्याची भूमिका. आज आपल्या अनेक जे योजना जे महाराष्ट्र सरकारने दिली, सगळे म्हणते तिजोरी खाली आहे, पैसे कहां से आएंगे. अनेक लोक आम्हाला दिल्लीमध्ये शंका बाळगायची. दादामध्ये आले होते तो बरेच पत्रकार त्यांना भेटले, त्यावेळी त्यांनी पण असं. मी तुम्हाला सांगतो की अख्खा भारतामध्ये जर सर्वात कंजूस फायनान्स मिनिस्टर असेल तो अजित दादा आहे. कंजूस म्हणजे चांगल्या भावनेने, पैसा वाया जाऊ देणार नाही. जे पैसा जिथे पोहोचला पाहिजे तिथे पोहोचेल, पण कधीही महाराष्ट्राच्या तिजोरीवर कधी कोणी डोळा टाकला तर असा हात लावू देणार नाही. असा यशस्वी फायनान्स मिनिस्टर म्हणजे आमचा अजित दादा आहे. त्यामुळे कोणी काय चिंता करू नका. आपल्या आमदारांना सगळ्यांना अनुभव आहे, जे रिपीट झाले आहे की इलेक्शनच्या अगोदर तुम्हाला सगळ्या लोकांना चांगली मदत झाली नसती तर तुम्हाला पण आजच्या या दिवस दिसायला मिळाला नसता. एवढं चांगलं सगळ्या मतदारसंघामध्ये एक आमदारांना अख्खा महाराष्ट्रामध्ये आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना एक धीर देण्याचा, ताकद देण्याचं काम दादांनी केलं. त्यामुळे आज आपल्याला या विक्रमी यश मिळालेलं आहे. आणि त्यामुळे जास्त न बोलता आपल्या सगळ्यांना, विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या आमच्या सहकाऱ्यांना मी विनंती करतो की आता पक्षाकडे आपण जर लक्ष घातलं तर पुढचे 5 वर्ष बघता चालले जाईल. आणि त्यानंतर तुम्ही बघा
या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये ताकद काय असणार आहे आणि आपला नेता कुठपर्यंत जाणार आहे हे सगळं आपल्याला नुसता टाळ्या वाजवून नाही काम करून दाखवायचं आहे. बहुत बहुत धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.